28 तारखेला दादांच्या विमानाचा अपघात झाला, 29 तारखेला एकादशी होती। आम्ही माळेगाव रस्त्याने जात असताना पानठेल्याजवळ एक व्यक्ती रडत बसली होती। आम्ही तिथे गाडी थांबवली आणि म्हटलं, तुम्ही का रडताय काका? त्यांचं वय, ते म्हणाले की मला असं, आता साहजिक आहे सगळा महाराष्ट्र रडत होता त्यावेळेस, ते रडता रडता म्हटलं, तुम्ही रडताय का? ते काही बोलायला तयार नव्हते। मग त्यांनी पूर्ण हकीकत अशी सांगितली की 15 दिवसापूर्वी दादाच्या पुण्याच्या जनता दरबारमध्ये संबंधित व्यक्ती गेली होती। त्यांनी दादांना विनंती केली होती की मला एकुलती एक मुलगी आहे, माझे किडनॅप गेलेले आहेत, माझ्या पत्नीला पॅरालिसिस आहे आणि माझ्या मुलीला आंतरजिल्हा बदली पाहिजे, म्हणजे पुण्यावरून माझ्या जिल्ह्यामध्ये तिला आणायचं आहे, पण अधिकारी लोक मला पैसे मागतायत, अशी तक्रार केली। आणि तक्रार केल्यानंतर दादांनी ती तक्रार आपल्या ओएसडी कडे दिली आणि ओएसडीनी सांगितलं की तुम्हाला आम्ही फोन करू तेव्हा तुम्ही या। आणि 28 जानेवारीला त्यांना बारामतीला बोलावलं गेलं। 28 जानेवारीला ते जेव्हा बारामतीला आले, तिथं नीरा वागजला दादांची जिल्हा परिषदेची प्रचार सभा होणार होती आणि जसे ते आले बारामतीला तर एक घटना घडली। 8:15 8:30च्या दरम्यान दादांचं विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर त्या व्यक्तीची शेवटची अपेक्षा मावळली होती। आता ते घरी जायला निघतील तर गर्दी इतकी की बारामतीमधले हॉटेल बंद, स्टॉल बंद, बारामतीतल्या बसेस बंद, सर्व काही बंद असताना त्यांनी घरी जाण्याकरता प्रयत्न केले, पण त्यांना जाता येत नव्हतं, म्हणून ते मुक्कामी थांबले। आणि मुक्कामी थांबल्यानंतर बारामती बसस्थानकावरून दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच गर्दी होती आणि तिथं अंत्यसंस्कार झाल्याशिवाय आता जाऊ नये, ते आपल्याला शोभणार नाही। मग अंत्यसंस्कार होईपर्यंत ती व्यक्ती थांबली आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर ज्यावेळेस ती व्यक्ती जायला निघाली त्यावेळेस दादांच्या कार्यालयातून एक फोन आला की तुम्हाला बारामती पोलीस स्टेशनला यायचं आहे। आणि ती व्यक्ती बारामती पोलीस स्टेशनला पोहोचली, ती घाबरली होती, त्याला काही कळत नव्हतं आणि तिथं अजितदादांच्या सहीचं पत्र होतं आणि त्याच्या मुलीची ऑर्डर निघालेली होती। सांगायचं तात्पर्य असं की जाताना सुद्धा अजितदादांनी एका गरीब माणसाचं काम करून दादा गेले होते, कारण विमान दुर्घटनेनंतर जी माळरानावर कागद जळलेली होती त्यात एक कागद त्याच्या मुलीच्या आंतरजिल्हा बदलीच्या वर एंडोर्समेंट असलेला अजितदादांचा हिरव्या पेनाची सही असलेला कागद होता। आणि असे कार्यकर्ते दादांनी घडवले होते की जाताना सुद्धा गोरगरिबाचं काम करून जावं।